नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FYBSc कॉम्प्युटर सायन्सच्या सेमिस्टर सेकंड मॅथमॅटिक्स सेकंड दॅट इज ग्राफ थेअरीमध्ये चॅप्टर 4 ट्री. आज आपण इनफिक्स, प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स काय असतात त्याच्या बाबतीत बघणार आहोत. ऑपरंट्स ज्याला आपण व्हॅरिएबल्स असं म्हणतो, A, B, X, Y, P, Q, R, these are operands म्हणजेच व्हॅरिएबल्स आर नोन ॲज ऑपरंट्स. अक्षराने ज्या ज्या डिनोट करतो त्यांना आपण ऑपरंट्स म्हणतो, लक्षात ठेवायचं. ऑपरेटर्स प्लस, मायनस, स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यानंतर ब्रॅकेट, हे सगळे सिम्बॉल जे असतात त्यांना आपण ऑपरेटर्स म्हणतो, लक्षात ठेवा. सो दॅट इज सिम्बॉल्स आर नोन ॲज ऑपरेटर्स. आता आम्हाला इनफिक्स एक्सप्रेशन म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. इनफिक्स एक्सप्रेशन्स व्हेन द ऑपरेटर इज प्रेझेंट इन बिटवीन टू ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल्स इज नोन ॲज इनफिक्स एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल बघ बरं का, हा ए व्हॅरिएबल आहे, बी व्हॅरिएबल आहे आणि त्यांच्यामध्ये हे ऑपरेटर आहे, म्हणून या एक्सप्रेशनला तुम्ही इनफिक्स एक्सप्रेशन बनणार. आता इथं पी आणि क्यू हे व्हॅरिएबल्स आहेत म्हणजे ऑपरंट्स आहेत, आणि त्याच्यामध्ये हा स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह म्हणजे ऑपरेटर आहे. तर दोन व्हॅरिएबलच्या मध्ये, दोन ऑपरंट्सच्या मध्ये सिम्बॉल आला, ऑपरेटर आला, तर हे झालं इनफिक्स एक्सप्रेशन. त्यानंतर प्रीफिक्स एक्सप्रेशन कशाला म्हणतात. प्रीफिक्स एक्सप्रेशन व्हेन द ऑपरेटर इज प्रेझेंट बिफोर ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल इज नोन ॲज प्रीफिक्स एक्सप्रेशन. म्हणजे व्हॅरिएबलच्या अगोदर जर सिम्बॉल असेल तर ते झालं प्रीफिक्स एक्सप्रेशन. आता इथं प्लस हे सिम्बॉल आहे, ए बी हे व्हॅरिएबल आहेत, या व्हॅरिएबलच्या बिफोर म्हणजे पूर्वी आपल्याला सिम्बॉल आढळतोय म्हणून हे प्रीफिक्स. इथं बघ निगेटिव्ह हे ऑपरेटर आहे, ऑपरंट्सच्या अगोदर लिहिलेलं ऑपरेटर म्हणजे चिन्ह म्हणजे सिम्बॉल जर असेल तर हे प्रीफिक्स एक्सप्रेशन झालं. आणि फायनली पोस्ट फिक्स एक्सप्रेशन when the operator is present after the operands, the expression is known as postfix expression. म्हणजे व्हॅरिएबलच्या नंतर जर सिम्बॉल येईल तर त्याला आपण पोस्टफिक्स एक्सप्रेशन असं म्हणणार. ए बी हे व्हॅरिएबल्स आहेत, त्याच्यानंतर आम्हाला प्लस हे सिम्बॉल दिसते म्हणून हे पोस्टफिक्स. इथं पण पी क्यू व्हॅरिएबल आहे, त्याच्यानंतर हे चिन्ह आलेले मल्टिप्लिकेशनचं म्हणजे व्हॅरिएबलच्या नंतर आलेले ऑपरेटर म्हणून हे पोस्टफिक्स एक्सप्रेशनचं उदाहरण होय. आता तुम्हाला मित्रांनो रूल्स फॉर कन्व्हर्जन ऑफ इनफिक्स एक्सप्रेशन टू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारतात, कन्वर्ट इनफिक्स एक्सप्रेशन टू पोस्टफिक्स एक्सप्रेशन म्हणजे इनफिक्सचं रूपांतर पोस्टफिक्समध्ये करा. तर त्याच्यासाठी काय रूल आहेत ते बघा. हे जे ऑपरेटर्स आहेत म्हणजे हे जे चिन्ह आहेत, प्लस, मायनस, रेज टू, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, हे जे चिन्ह आहेत ते ऑपरेटर्स जे आहेत त्यामध्ये इफ एक्सपोनंट म्हणजे रेज टू ते अशा चिन्हानं नाही तर अशा चिन्हानं दाखवतात. हे पॉवर रेज टू हा त्याचा अर्थ आहे म्हणजे एक्सपोनंटचं चिन्ह आहे. इज प्रेझेंट इन द एक्सप्रेशन देन प्रायोरिटी इज गिवन टू एक्सपोनंट म्हणजे या चिन्हाच्या पदाला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची. म्हणजे सगळ्यात जास्त प्रायोरिटी असणारा जो सिम्बॉल आहे, जो ऑपरेटर आहे तो रेज टू. इफ प्रॉडक्ट अँड डिव्हिजन या दोघांमध्ये गुणाकार आणि भागाकार याची हे जे चिन्ह आहेत हे प्रेझेंट इन द एक्सप्रेशन देन नेक्स्ट प्रायोरिटी इज गिवन टू दीज टू सिम्बॉल्स. आता या
रेज टू ही सगळ्यात जास्त प्रायोरिटी, म्हणजे पहिल्यांदा याचा विचार करायचा. त्यानंतर जो विचार करायचा तो प्रॉडक्ट आणि डिव्हिजन या चिन्हांचा विचार करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टार अँड डिव्हिजन हॅव सेम प्रायोरिटी. हे दोन्ही समान प्रायोरिटीचे, गुणाकार आणि भागाकार समान आहेत, एकाच प्रायोरिटीचे हे दोन सिम्बॉल आहेत. म्हणजे कुणाला प्राधान्य द्यायचं तर या दोघांपैकी दोन्हीही समान प्राधान्य देण्यासारख्या सिम्बॉल्स आहेत, हे लक्षात ठेवा. इफ प्लस अँड मायनस is present in the expression, then lowest priority is given to plus and minus. सगळ्यात कमी प्रायोरिटी जी दिली जाते ती प्लस आणि मायनस या चिन्हाला. तर हे दोन्हीही प्लस आणि मायनस हॅव सेम प्रायोरिटी, दोन्ही समान आहेत, दोन्हीही लोएस्ट प्रायोरिटी मध्ये मोडले जातात. No two operators of the same priority can stay together in the stack column. आता ज्यावेळेस आपण पुढं हा स्टॅकचा कॉलम काय असतो ते बघू, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण स्टॅकमध्ये या कॉलममध्ये केवळ सिम्बॉल लिहित असतो, आणि जर सेम प्रायोरिटीचे, उदाहरणार्थ गुणाकार आणि भागाकार सेम प्रायोरिटी आहे, उदाहरणार्थ प्लस आणि मायनस सेम प्रायोरिटी आहे, हे दोन्हीही एकमेकाच्या समोर ठेवत नाहीत. नो टू ऑपरेटर्स ऑफ सेम प्रायोरिटी कॅन स्टे टुगेदर इन स्टॅक कॉलम. पण या स्टॅक कॉलममध्ये केवळ सिम्बॉल लिहिले जातात, आणि हे सिम्बॉल लिहित असताना दोन समान प्रायोरिटीची चिन्ह एकमेकाच्या शेजारी ठेवत नाहीत. देन पॉप आउट द टॉप ऑपरेटर. तर हे जे टॉप ऑपरेटर जे आहे ते पॉप आउट करायचं. पॉप आउट करायचं म्हणजे तिथून ते काढून टाकायचं, तिथं न लिहिता ते पोस्टफिक्स एक्सप्रेशनमध्ये लिहायचं, ज्याला पॉप आउट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, डिवायडेड आणि प्रॉडक्ट बी द टू ऑपरेटर्स आर देअर इन स्टॅक कॉलम, दॅट इज बोथ ऑफ सेम प्रायोरिटी. कारण हे दोन्ही सेम प्रायोरिटीचे आहेत, आणि ते जर स्टॅक कॉलममध्ये लिहायची वेळ आली तर काय करायचं, देन पॉप आउट डिवायडेड ऑपरेटर. तर हा डिव्हिजन ऑपरेटर आपण पोस्टफिक्सच्या कॉलममध्ये लिहून टाकायचा. नोट, डिवायडेड अँड स्टार इन दिस केस डिवायडेड इज टॉप ऑपरेटर. तर या दोघांमध्ये हा टॉप आहे, इकडनं मोजायचं, लक्षात ठेव हा टॉप आहे. ऑल्सो नोट, पॉप आउट मीन्स पुट दिस सिम्बॉल इन पोस्टफिक्स कॉलम ॲट द एंड ऑफ ऑपरंट्स. पोस्टफिक्सच्या कॉलममध्ये आपण ऑपरेटर ऑपरंट्स लिहितच असतो. ते सगळे इथं लिहित असताना नेहमी एंड ऑफ ऑपरंट्सला ते सिम्बॉल लिहायचं पोस्टफिक्सच्या कॉलममध्ये, त्याला आपण पॉप आउट असं म्हणतो. द लोएस्ट प्रायोरिटी कॅनॉट बी प्लेस्ड बिफोर हायेस्ट प्रायोरिटी. आता कोणतीही लोएस्ट प्रायोरिटीचं सिम्बॉल हायेस्ट प्रायोरिटीच्या पुढं लिहायचं नाही. लोएस्ट प्रायोरिटीच्या सिम्बॉल पुढे हायेस्ट प्रायोरिटी लिहिली जाते, पण हायेस्ट प्रायोरिटीच्या पुढं लोएस्ट प्रायोरिटी असणारं सिम्बॉल लिहायचं नाही. आता बघा, देर इज स्टार ऑपरेटर इन द स्टॅक कॉलम. आता स्टॅकच्या कॉलममध्ये जर स्टार ऑपरेटर ऑलरेडी लिहिलेलं आहे, अँड नेक्स्ट वी वॉन्ट टू पुट प्लस or minus operator. So this star will not tolerate to put plus operator किंवा minus operator on the top of star. तर या स्टारच्या पुढं समजा तुम्हाला प्लस किंवा मायनस साईन लिहायचं. आता तुम्हाला माहिती आहे प्लस आणि मायनस हे लोएस्ट प्रायोरिटीचे सिम्बॉल आहेत, आणि प्रॉडक्ट किंवा डिव्हिजन हे हायेस्ट प्रायोरिटीचे सिम्बॉल आहे. तर या स्टारच्या पुढं प्लस किंवा मायनस लिहायचं
नाही. अशा वेळेस काय करायचं? इन दिस केस, बिफोर प्लेसिंग द प्लस और मायनस ऑपरेटर, पॉप आउट स्टार ऑपरेटर अँड देन प्लेस प्लस और मायनस ऑपरेटर. तर अशा वेळेस तो स्टार स्टॅक कॉलममधून काढून टाकायचा आणि तो पोस्टफिक्समध्ये लिहायचा आणि मगच ते प्लस किंवा मायनस साईन हे स्टॅक कॉलममध्ये लिहायचं. In stack column, suppose any operator is closed between close and open braces, just pop out that operator. Also note, braces are not placed in postfix column. तर समजा पहिल्यांदा एक ब्रॅकेट आला, त्याच्यानंतर एक सिम्बॉल आलं, परत जर क्लोज ब्रॅकेट आला तर असं ते सिम्बॉल त्या क्लोज ब्रॅकेटमध्ये लिहायचं नाही, तर ते सिम्बॉल आम्ही पोस्टफिक्स कॉलममध्ये लिहून टाकायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की पोस्टफिक्सच्या कॉलममध्ये कधीही ब्रॅकेट लिहायचे नसतात. आता हे जे काही आपण ऐकलं ते प्रत्यक्षात एक्झाम्पलनुसार समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल विचारतील, कन्वर्ट इनफिक्स एक्सप्रेशन इनटू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. आणि जे एक्सप्रेशन आहे तुला हे दिलेलं या इथं. अर्थात हे इनफिक्स एक्सप्रेशन आहे का? कारण दोन ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल्सच्या मध्ये ऑपरेटर आहे म्हणजे सिम्बॉल आहे, म्हणजे अर्थात हे इनफिक्सचं उदाहरण आहे. आता हे आम्हाला पोस्टफिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मगाशी जे आपण रूल पाहिले ते सगळे रूल या इथं तुम्हाला आता एक एक करून नीट हळूहळू समजतील. सिम्बॉल स्कॅनड हा पहिला कॉलम करायचा, जिथं सगळे सिम्बॉल तुम्ही जे जे वाचले क्रमवार या इथं लिहित जायचे. त्यानंतरचा कॉलम करायचा स्टॅकचा. या स्टॅकमध्ये केवळ सिम्बॉल राहतील, म्हणजे ऑपरेटरच राहतील तुम्हाला आढळतील. एकही ऑपरंट्स म्हणजे व्हेरिएबल हे तुम्हाला या स्टॅकच्या कॉलममध्ये आढळणार नाही. आणि तिसरा कॉलम करायचा तो पोस्टफिक्सचा. यामध्ये तुम्हाला ऑपरंट्स आणि ऑपरेटर दोन्हीही पाहायला मिळतील, पण एकही ब्रॅकेट कुठंच आढळणार नाही. तर असा आपला जो रूल होता, पोस्टफिक्सच्या कॉलममध्ये तुम्ही ब्रेसेस लिहायचे नसतात. तर बघा या कॉलममध्ये कुठंच तुम्हाला ब्रॅकेट दिसत नाही. दुसरी गोष्ट, यामध्ये कोणीही तुम्हाला ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल दिसत नाही. तर स्टॅकच्या कॉलममध्ये आम्हाला व्हॅरिएबल्स लिहायचे नसतात, तर पोस्टफिक्सच्या कॉलममध्ये एकही ब्रॅकेट लिहायचा नसतो. आता हे सिम्बॉल स्कॅनड म्हणजे काय? तर तुम्ही इथून सुरुवात करता. हे तुम्हाला दिलेलं इनफिक्स एक्सप्रेशन आहे, ह्याचं तुम्हाला बनवायचं आहे पोस्टफिक्स एक्सप्रेशन. वी हॅव टू कन्वर्ट दिस इनफिक्स एक्सप्रेशन into postfix expression. So you go on scanning one by one character. First character you find is bracket. This is called open bracket and this type of bracket is called close bracket. So पहिला जो ब्रॅकेट तुम्हाला दिसला म्हणून तुम्ही इथं सिम्बॉल स्कॅनमध्ये पहिल्यांदा तुम्ही हे ओपन ब्रॅकेट लिहिणार. आणि मग पहिल्यांदा तुम्हाला हा ओपनिंग ब्रॅकेट दिसतोय म्हणून तुम्ही इथं सिम्बॉल स्कॅनडमध्ये ओपनिंग ब्रॅकेट लिहिला. हाच स्टॅकमध्ये लिहून टाकायचा ओपनिंग ब्रॅकेट. इथं पोस्टफिक्समध्ये ब्रॅकेट लिहायचा नाही म्हणून आपण इथं काहीही लिहिलेला नाही. नेक्स्ट तुम्हाला आढळतं ए. दिस कॅरेक्टर ए पुट हिअर. नंतर आम्हाला आढळलं ए. तुला माहिती आहे इथं ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल लिहायचे नसतात म्हणून हा ए मी इथं लिहिणार नाही. मग काय, हा वरचाच ब्रॅकेट जसाच्या तसा खाली चालवला आणि तो जो ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल आम्हाला दिसला तो आपण पोस्टफिक्समध्ये लिहिला म्हणून इथं मी लिहिला ए. नेक्स्ट आहे सिम्बॉल म्हणजे ऑपरेटर प्लस.
म्हणून मी इथं लिहिलं, मला प्लस दिसला. आता हा प्लस या ब्रॅकेटला मी पहिल्यांदा लिहिणार आणि त्याच्या पुढं प्लस लिहून टाकणार. हा ए जसाच्या तसा. नेक्स्ट मला आढळलं बी, म्हणून मी इथं लिहिलं प्लस नंतर आढळला बी, म्हणून इथं लिहिलं मी बी. सिम्बॉल स्कॅन्ड मध्ये लिहिला बी. मग आता तुला माहिती आहे इथं व्हॅरिएबल येत नसतात, म्हणून ही जोडी जशी तशी खाली लिहिली आणि मला कोण आढळला बी, म्हणून या एला लिहिला आणि त्याच्या पुढं बी लिहिला. हे वरचं जसं तसं खाली खाली लिहित जायचं आणि पुढची एंट्री त्याच्या पुढे लिहायची असते. हे आता इथून पुढं पण लक्षात ठेवा. मग मला आढळलं हे डिव्हिजनचं चिन्ह, म्हणून मी या इथं नेक्स्ट कॅरेक्टर स्कॅन्ड म्हणजे सिम्बॉल स्कॅन्डमध्ये लिहिलं डिवायडेड बाय. आणि आता बघा हे हे जसचे तसं लिहिलं आणि याच्या पुढं मी हे डिवायडेड बाय म्हणजे हे इथं लिहिलं. आता हे बघा हे दोन्ही सिम्बॉल सेम प्रायोरिटीचे नाही आहे. ही लोएस्ट प्रायोरिटी, ही हायेस्ट प्रायोरिटी. लोवेस्टच्या पुढं हायेस्टवाला लिहिला तर चालतो, म्हणून मी इथं डिवायडेड बाय लिहिलं आणि हे ए बी जसंच्या तसं खाली आणलं. पुढं मला आढळला सी, म्हणून मी या इथं लिहिला सी, यानंतर लिहिला सी. सी इथं तर लिहायचा नसतो, त्यामुळं हे वरचे तीनही मी जसेचे तसे खाली लिहिले आणि इथं हा ए बी लिहिला, त्यानंतर हा सी इथं लिहिला. नेक्स्ट कॅरेक्टर मला जो आढळला तो आहे स्टार, म्हणून या सीच्या पुढं मला काय आढळला स्टार, म्हणून इथं मी लिहिला स्टार. आता तुला माहिती आहे की हा ब्रॅकेट हे प्लस आणि त्याच्या पुढे हे, पण हे जे डिवायडेड त्याच्या पुढे स्टार लिहिता येणार नाही. का? कारण हा डिवायडेड त्याच्या पुढे जर मी स्टार लिहिला तर दोन्ही सेम प्रायोरिटीचे आहेत आणि आपण असं म्हणलो होतो की स्टॅकच्या कॉलममध्ये सेम प्रायोरिटीवाले एकानंतर एक लिहायचे नाही. मग आता हा मला खाली लिहावा लागेल आणि त्याच्यानंतर स्टार लिहावा लागेल, म्हणजे हे दोघंही सेम प्रायोरिटीचे असल्यामुळं इथं मला हा डिवायडेड लिहिता येणार नाही. मग मी हा जो आहे तोच पॉप आउट करणार. पॉप आउट करणे म्हणजे पोस्टफिक्सच्या एक्सप्रेशनमध्ये लिहिणे, म्हणून यानंतर खरं तर मला इथं स्टार लिहायला पाहिजे होता, पण हे दोन्ही सेम प्रायोरिटीचे झाले असते, म्हणून याला मी पॉप आउट करून इथं लिहिला आणि नंतर मी स्टार इथं लिहिला. आता प्लसच्या पुढं हा स्टार चालतो, कारण लोएस्टच्या पुढं हायेस्ट प्रायोरिटीचं सिम्बॉल लिहिता येतं. नेक्स्ट आपल्याला जे आढळलं ते ओपनिंग ब्रॅकेट, म्हणून मी इथं लिहिलं ओपनिंग ब्रॅकेटचं चिन्ह. आता बघा याला लिहिलं, याला लिहिलं, याला पण लिहिलं आणि हा ओपनिंग ब्रॅकेट असल्यामुळं तो पण मी इथं लिहून टाकला हा, म्हणजे हे ॲज इट इज खालीच ठेवलं, कारण हिचं लिहिण्यासारखं काहीच नाही. मग हे जसं तसं पुढं आणलं. नेक्स्ट कॅरेक्टर मला आढळला डी, म्हणून यानंतर मी लिहिला डी. आता डी इथं तर लिहायचा नसतो, तो डी लिहायचा असतो इथं, म्हणून हे सगळे ॲज इट इज लिहिले, इथं काहीही चेंज नाही. हा ए बी सी आणि डिवायडेड बाय पर्यंत मी लिहून टाकलं आणि त्याच्या पुढं पुढचा कॅरेक्टर जो आम्हाला आढळला डी तो इथं लिहिला. नेक्स्ट कॅरेक्टर आहे प्लस, म्हणून या डी नंतर मी लिहिलं प्लस साईन, म्हणजे आता बघा हे प्लस मला इथं लिहायचं आहे, म्हणून हे सगळे इथं लिहिले आणि त्याच्या पुढं मी लिहिला प्लस. मग तोपर्यंत हे पोस्टफिक्समधले ए बी सी डिवायडेड बाय डी जसं तसं खाली लिहून टाकायचे. नेक्स्ट कॅरेक्टर मला आढळला ई, म्हणून या प्लस नंतर मी लिहिला ई. आता हे सगळे जसेचे तसे लिहायचे, कारण हा जो ई आहे तो ऑपरेंट्स आहे, म्हणजे व्हॅरिएबल आहे, तो या स्टॅकच्या कॉलममध्ये येत नसतो, म्हणून मी काय केलं हे सगळं जसंचे तसं खाली लिहून टाकलं आणि हा ई त्याच्या पुढं इथं लिहून टाकला या डीच्या पुढं, म्हणजे हेही जसं तसं लिहिलं आणि त्याच्या पुढं ही ईची एंट्री केली.
नेक्स्ट एंट्री काय आहे तर ती आहे क्लोज ब्रॅकेट. हा क्लोज ब्रॅकेट पुढची एंट्री आहे म्हणून मी या ई नंतर क्लोज ब्रॅकेट लिहिला. सिम्बॉल स्कॅन्ड मध्ये मी क्लोज ब्रॅकेट लिहिला. पण आता हा क्लोज ब्रॅकेट मला इथं लिहिता येणार नाही कारण हा ओपनिंग ब्रॅकेट त्याच्या पुढं सिम्बॉल आणि मग क्लोज ब्रॅकेटचं चिन्ह. म्हणजे याचा अर्थ हे सिम्बॉल या ब्रॅकेटमध्ये क्लोज होणार आणि असं क्लोज करता येत नाही. मग अशा वेळेस मला काय करायचं तर हे जे सिम्बॉल आहे हे पॉप आऊट करायचं आणि ते मी लिहिलं इथं म्हणजे पॉप आऊट केलं. पोस्टफिक्स एक्सप्रेशनमध्ये ते सिम्बॉल लिहितात म्हणजे पॉप आऊट. मग इथं ब्रॅकेट न लिहिता या सिम्बॉलला मी इथं पॉप आऊट केल्यावर हा ओपनिंग आणि हा क्लोज ब्रॅकेट पण लिहायचे नाहीत कारण याला आपण इथं पॉप आऊट केलं म्हणजे हा ओपनिंग आणि क्लोज ब्रॅकेट हे इथून टाळायचे, ते डिलीट करायचे. मग तुमच्याकडं काय शिल्लक राहिलं हे हे आणि हे इथं लिहिलं. तर लक्षात ठेवा क्लोज ब्रॅकेट आल्यानंतर इथं आपण लिहायचं तर हे सिम्बॉल क्लोज होऊन जाईल. तसं होऊ नये म्हणून न ओपनिंग ब्रॅकेट लिहायचा न क्लोज ब्रॅकेट लिहायचा आणि उलट हे जे त्यांच्या मधलं चिन्ह आहे ते इथं पॉप आऊट करायचं. मग उरलेलं हे मी या इथं लिहिलं. त्यानंतर काय येतं ते बघ. पुढची एंट्री आहे ती निगेटिव्ह साईनची. म्हणजे मला आता पुढं सिम्बॉल स्कॅनडमध्ये निगेटिव्ह साईन लिहायचं आहे म्हणून यामध्ये हे बघ या इथं या क्लोज ब्रॅकेट नंतर मी निगेटिव्ह साईन लिहिलं. म्हणजे अर्थात हे निगेटिव्ह साईन आता मला यांच्या पुढं लिहावं लागेल. पण लक्षात घे तू हे आणि हे खाली लिहिशील आणि त्याच्या पुढे निगेटिव्ह साईन लिहिशील. पण घडतं असं की जर तू इथं निगेटिव्ह साईन लिहिलं तर हायरच्या पुढं लोअरवाला चालत नसतो. हे स्टार म्हणजे हायर प्रायोरिटीचं सिम्बॉल आहे आणि त्याच्या पुढं लोअरवाला लिहित नसतात. मग आता काय होईल हा स्टार पॉप आऊट होणार इथं येणार. मग आता तू लिहिशील निगेटिव्ह साईन तरी काय घडणार माहिती का. आता हा स्टार जर इथून गेला तर हा प्लस उरला. हा प्लसच्या पुढं मायनस जर तू लिहिलं तर हे दोन सिमिलर प्रायोरिटीचे होतात आणि दोन सिमिलर प्रायोरिटी सुद्धा एकमेकाच्या शेजारी चालत नाहीत. म्हणजे तुला अर्थात हा सुद्धा इथून काढून टाकावा लागेल म्हणून तू प्लस चिन्ह पॉप आऊट करशील आणि अशा रीतीनं हा ओपनिंग ब्रॅकेट जसं तसं लिहिशील. या दोघांना तू पॉप आऊट केलेलं आहे म्हणून ते निगेटिव्ह साईन आता तू लिहू शकशील. नेक्स्ट एंट्री मला जी आढळते ती आढळते एफ. म्हणून मी पुढची एंट्री सिम्बॉल स्कॅनडमध्ये एफ लिहून टाकला. तुला तर माहिती आहे की व्हॅरिएबल या स्टॅक कॉलममध्ये लिहित नाही त्यामुळं ही जोडी मी ॲज इट इज लिहिणार आणि पुढची एंट्री एफ या इथं लिहून टाकणार पोस्ट फिक्समध्ये. फायनली जे आढळतंय तो हा क्लोजिंग ब्रॅकेट. हा क्लोजिंग ब्रॅकेट हे फायनल एंट्री म्हणून मी या इथं क्लोजिंग ब्रॅकेट लिहिलं. पण तुला माहिती आहे जर मी या दोघांना खाली लिहिलं आणि पुढची एंट्री ही क्लोजिंग ब्रॅकेट जर केली तर हे निगेटिव्ह साईन त्या ब्रॅकेटमध्ये क्लोज होऊन जाईल आणि असं तर आम्हाला चालत नाही. मग अशा वेळेस ही एंट्री आपण इथं लिहून टाकतो आणि उरलेला हा ओपनिंग ब्रॅकेट आणि आता मिळालेली ही क्लोज ब्रॅकेटची एंट्री दोन्हीही आपण कॅन्सल करतो. म्हणजे इथं काहीच लिहित नाही. आम्हाला हे जे मिळालं हे फायनल पोस्ट फिक्स एक्सप्रेशन मिळालं. आम्हाला जे इनफिक्स एक्सप्रेशन दिलं होतं हे त्याचं पोस्टफिक्समध्ये रूपांतर झालं हे. सो इन दिस वे दिस इज द रिक्वायर्ड पोस्टफिक्स एक्सप्रेशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघ. कन्वर्ट इनफिक्स एक्सप्रेशन इनटू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन तुला दिलं. आता बघ बरं का सिम्बॉल स्कॅनड स्टॅक पोस्टफिक्स असे 3 कॉलम करायचे. हे जे जे एलिमेंट तुला दिसत जातील ते सिम्बॉल स्कॅनडमध्ये एक एक तू लिहायचे असतात. सिम्बॉल आला तरच इथं लिहायचा.
ऑपरंट्स म्हणजे व्हॅरिएबल असला तर इथं लिहायचा नाही, तो पोस्ट फिक्समध्ये लिहायचा, हे तुला माहिती आहे. म्हणून पहिल्यांदा कॅरेक्टर मला जो आढळला तो ए, म्हणून सिम्बॉल स्कॅनडमध्ये मी लिहिलं ए. आता हे या स्टॅकमध्ये तर लिहायचं नसतं, म्हणून इथं मी काही लिहिलं नाही आणि हाच ए इथं पोस्ट फिक्समध्ये लिहून टाकला. नेक्स्ट मला आढळलं प्लस साईन, म्हणून इथं मी लिहिलं सिम्बॉल स्कॅनडमध्ये प्लस साईन. आता ते स्टॅकमध्ये आपण सिम्बॉल लिहू शकतो, म्हणून इथं मी लिहिलं प्लस साईन. हा ए ॲज इट इज ठेवला. नेक्स्ट मला आढळलं बी, म्हणून इथं लिहिलं सिम्बॉल स्कॅनडमध्ये बी. हे ॲज इट इज राहणार कारण इथं ऑपरंट्स लिहित नाहीत. मग बी इथं लिहायचा, म्हणून पहिल्यांदा ए लिही आणि त्याच्या शेजारी बी लिही. नेक्स्ट मला आढळलं स्टार, तर म्हणून इथं मी स्टार लिहिलं. आता प्लस पहिल्यांदा लिही, त्याच्यानंतर हायेस्ट प्रायोरिटी असल्यामुळं तू लिहू शकतो. या लोएस्ट पुढं हायेस्ट प्रायोरिटी लिहिता येते, पण हायेस्ट पुढं लोएस्ट प्रायोरिटीचं सिम्बॉल लिहिता येत नाही, हे लक्षात ठेव. म्हणून प्लसच्या पुढं मी स्टार लिहिला, तोपर्यंत हे ए बी ॲज इट इज ठेवले. नेक्स्ट मला आढळलं सी, म्हणून इथं मी लिहिलं सी सिम्बॉल स्कॅनडमध्ये. आता ही जोडी जशीची तशी राहील, ए बी जसं तसं राहील आणि त्याच्या पुढे येणार सी. अशा रीतीनं हे ए बी सी आलं, इथं मी हे लिहिलं. नेक्स्ट मला आढळलं ते डिवायडेडचं चिन्ह, म्हणून इथं मी डिवायडेडचं चिन्ह लिहिलं. आता तुला माहिती आहे इथं जर मी डिवायडेड लिहिलं ते दोन्हीही सेम प्रायोरिटीचे आहेत आणि दोन्हीही सेम प्रायोरिटी एका शेजारी लिहित नसतात. म्हणून काय करायचं, तर हा स्टार इथून पॉप आऊट करायचा, म्हणजे या पोस्ट फिक्समध्ये लिहायचा. म्हणून ए बी सी लिहिलं, त्याच्या पुढे हे सिम्बॉल लिहिलं आणि मग हे स्कॅन केलेलं आता मी इथं लिहू शकलो. म्हणून हे इथं पॉप आऊट करायचं, हा प्लस ॲज इट इज लिहायचा आणि मग सिम्बॉल द्यायचा. नेक्स्ट कॅरेक्टर मला जे आढळलं ते आहे डी, म्हणून इथं मी लिहिलं डी. आता हे जसंचे तसं राहतील आणि याच्या पुढं मी डी लिहिणार. नेक्स्ट आहे ते एक्सपोनेन्शियल सिम्बॉल आहे, म्हणून इथं मी लिहिलं सिम्बॉल स्कॅनडमध्ये एक्सपोनेशनचं सिम्बॉल. मग हे इथं लिहू शकतो आपण, कारण याच्यापेक्षा हे हायर आहे, सगळ्यात जास्त प्रायोरिटी याला द्यायचं ठरलं होतं, म्हणून याच्यापेक्षा हे हायर असल्यामुळं याच्या पुढं आपण हे सिम्बॉल लिहू शकतो. त्यामुळे हे जसंचे तसं राहणार. फायनली मला आढळलं ई, म्हणून इथं मी लिहिलं सिम्बॉल स्कॅनड ई. आता तो ई इथं मी लिहून टाकला, हे सगळं लिहिलं, त्याच्या पुढं तो स्कॅन केलेला ई लिहिला. मग आता हे जे आहे एवढे हे सगळे आम्हाला इथून काढून टाकायचे असतात. हे जसं तसं मी इथं लिहिलं, मग आपण काय म्हणणार, नाव वी डोंट हॅव एनी एलिमेंट इन इनफिक्स एक्सप्रेशन. कारण आता इनफिक्स एक्सप्रेशनमधले सगळे सिम्बॉल संपले, सगळे कॅरेक्टर संपले, म्हणून आपण लिहिणार इन स्टॅक कॉलम वी हॅव प्लस डिवायडेड आणि एक्सपोनेन्शियल. हे 3 सिम्बॉल या इथं उरले, मग हे तिन्ही या इथं पॉप आऊट करून टाका आणि अशा रीतीनं वी गेट पोस्टफिक्स एक्सप्रेशन ॲज. काय लिहिणार तू, ए बी सी, हे बघ ए बी सी, मग स्टार, हे बघ हा स्टार, मग डी ई, मग डी ई लिहिली. आता हे तिघं तुला पोस्टफिक्समध्ये लिहायचे आहेत, कारण आता सगळं संपलं आहे. मग हे तिघं कसे लिहिणार, या क्रमाने, पहिल्यांदा याला लिही, मग याला लिही आणि मग याला लिही. एक्सपोनेन्शियल, डिवायडेड आणि प्लस हे या इथं लिहायचे. आणि अशा रीतीनं आम्हाला फायनल जे मिळालं ते असं मिळालं, ए बी सी स्टार डी ई, मग पहिल्यांदा एक्सपोनेन्शियल, मग डिवायडेड आणि मग प्लस. आणि हे जे मिळालं हे आहे पोस्ट फिक्स एक्सप्रेशन. सो ए बी सी स्टार डी ई एक्सपोनेन्शियल डिवायडेड अँड प्लस. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.